नमस्कार. आजचा विषय तुमच्या बिझनेसचा सर्वात मोठा कॉम्पिटिटर कोण? राहुलच्या लॅपटॉपवर दोन ऑप्शन होते. पब्लिश किंवा सेव्ह एज ड्राफ्ट. प्रॉडक्ट तयार होता. वेबसाईट तयार होती. प्राइसिंग तयार होती. पण लॉन्च पुन्हा पुढच्या आठवड्यात. कारण कारण मात्र तयार होती. वेबसाईट अजून इम्प्रूव्ह करायची आहे. मार्केट अजून रेडी नाही. थोडं रिसर्च करूया. बाहेरून पाहिलं तर राहुल स्ट्रॅटेजी करत होता. पण खरं काय होतं? तो भीतीशी निगोसिएशन करत होता आणि त्याच्या डोक्यातला आवाज म्हणत होता, तू अजून रेडी नाहीस. यालाच आपण कधी कधी फिअर डिस्गाइज्ड ॲज स्ट्रॅटेजी म्हणतो. कारण कॉशन आवश्यक आहे, ड्यू डिलिजन्स आवश्यक आहे. पण एक प्रश्न महत्वाचा आहे, मी कोणता बिझनेस रिस्क मॅनेज करतोय आणि कोणता डिस्कम्फर्ट अवॉइड करतोय. समजा कॅम्पेन फेल झाली. एक एंटरप्रेन्योर म्हणतो, कॅम्पेन फेल झाली, चला डेटा पाहू आणि पुन्हा टेस्ट करू. दुसरा म्हणतो, मला मार्केटिंग जमतच नाही. प्रॉब्लेम एकच, पण इंटरप्रिटेशन वेगळं. पहिला इन्फॉर्मेशन शोधतो, दुसरा आयडेंटिटी तयार करतो आणि मग सायकल सुरू होते. थॉट, बिहेवियर, थॉट, बिलीफ, बिहेवियर, इव्हिडन्स अँड आयडेंटिटी. म्हणूनच मला सेल्स जमत नाही याऐवजी म्हणा सेल्स स्किल्स अजून डेव्हलप करायची आहे. येट हा एक शब्द लिमिटेशनला आयडेंटिटी बनवू देत नाही. आणि कॉन्फिडन्सची वाट पाहू नका. ऍक्शन घ्या. 5 सेल्स कॉल करा. कस्टमर फीडबॅक घ्या. एक छोटा एक्सपेरिमेंट करा. कारण ऍक्शन एव्हिडन्स तयार करते आणि एव्हिडन्स आयडेंटिटी मजबूत करते. पुढच्या वेळी बिझनेस डिसिजन मध्ये अडकलात तर स्टॉप. पहिला रिएक्शन थांबवा. क्वेश्चन, माझ्याकडे याचा पुरावा काय आहे? टेस्ट, मी काय छोटं एक्सपेरिमेंट करू शकतो? आणि मग ऍक्ट. कारण तुमचा सर्वात मोठा कॉम्पिटिटर कदाचित दुसरा बिझनेस नाही, कदाचित मार्केटही नाही, कदाचित तुमच्या डोक्यातला जुना आवाज आहे, मी अजून रेडी नाही. म्हणून पुढच्या डिसिशन आधी स्वतःला विचारा, माझ्या इनर मायक्रोफोनवर आता कुणाचा कंट्रोल आहे? फिअर, पास्ट फेल्युअर की फ्युचर एंटरप्रेन्युअर्स? थॉट बदला. ऍझम्पशन टेस्ट करा. ऍक्शन घ्या. एव्हिडन्स जमा करा. बिझनेस बिल्ड करा. धन्यवाद.